जय शिवराय मित्रांनो, सध्या मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम असेल, तसंच रब्बी बियाणे पेरण्यासाठी जे काही अनुदान देण्यात येणार आहे, तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलेच असाल, जो काही पहिला टप्पा पडलेला आहे, तर तो अतिवृष्टी अनुदान 2025चा पडलेला आहे आणि त्याची जी काय मर्यादा होती, तर हेक्टरी 8,500 रुपये एवढा निधी आणि त्याच्यानंतर हेक्टरची जर मर्यादा पाहायला गेली तर 2 हेक्टर. तर याच्या माध्यमातून तुम्हाला जे काही अनुदान पडणार होतं, तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. आणि ते शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे, तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढलेला होता किंवा ज्या शेतकऱ्यांचा व्हीके नंबर जनरेट झाला होता, ज्यांची यादी तहसील कार्यालयामध्ये अपलोड झाली होती, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे काय रब्बी बियाणे पेरणीसाठी जे अनुदान देण्यात आलं होतं, ते सुद्धा अनुदान हेक्टरी जे काय सांगितलं होतं की 10,000 पडणार आहेत, तर ते पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल सुरू होण्यासाठी सुरू झाले. आता हे नेमके पैसे डबल कसे भेटले आहेत, तर मित्रांनो, आपण जर पाहिलेच असाल, 4 ते 5 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी काही पैसे पडले होते. ज्या शेतकऱ्यांच्या नावानं 1.5 हेक्टर जमीन असेल, तर त्या शेतकऱ्यांच्या नावानं जवळपास 7, 8, 9,000 पैसे जमा झाले होते. म्हणजे शासनानं सांगितलं होतं की हेक्टरी 10,000 टाकणार होते, परंतु त्यांच्या माध्यमातून ती रक्कम कमी टाकण्यात आली होती. आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलेच असाल, तर कालपासून हे पैसे पुन्हा यायला सुरुवात झाली आहे. परंतु शेतकऱ्यांना माहीत नाही की हे पैसे नेमके कोणते. तर मित्रांनो, हे पैसे तुमचे अतिवृष्टी अनुदानाचे नसून जे काय रब्बी बियाणं हेक्टरी 10,000 रुपये अनुदान दिले जात होते, तेच पैसे त्यांच्या खात्यामध्ये डबल जमा होत आहेत. कारण की जे हेक्टरी 10,000 पैसे येतं, तर पूर्वी त्यांची रक्कम कमी होती आणि याच्यामध्ये आता सरसकट सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये असे पैसे देण्यात येत आहेत. त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे डबल जमा होत आहेत. तर मित्रांनो, आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की मला आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही, तर अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील एकही रुपया मिळाला नाही, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालय या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमची माहिती सगळी मिळणार आहे. त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक प्रतिनिधी नेमून दिलेला आहे की तुमचे नेमके पैसे कोण्या खात्यामध्ये पडले, कसे पडले, तुमचा व्हीके नंबर जनरेट झाला का नाही, याची संपूर्ण अशी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल. आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा व्हीके नंबर जनरेट झाला नाही, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क करायचा आहे. आणि त्या ठिकाणी संपर्क केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा व्हीके नंबर ते अपलोड केला जाईल, नंबर मिळाला जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढलेला आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा होणार आहे. नंतर एक दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ज्या व्यक्तीच्या नावानं अद्याप देखील पैसे पडलेले नाहीत, त्यांचा फार्मर आय डी पण काढलेला आहे आणि त्यांच्या नावानं जर पैसे पडले नसेल, तर अशा सर्व शेतकऱ्यांना आपल्या तलाठी कार्यालयाला भेट द्यायची आहे. आणि त्या ठिकाणी तुमच्या यादीमध्ये नाव आहे का नाही, तुमचा व्हीके नंबर जनरेट झालेला आहे का नाही, आणि जर तुमचा व्हीके नंबर आलेला नसाल, तर तुम्हाला कधीही पैसे मिळणार नाहीत, याचीसुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. आणि ज्या शेतकऱ्यांचा व्हीके नंबर आला नाही, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क करायचा. त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक द्यायचं आहे. आणि हे पासबुक दिल्याच्यानंतर काही दिवसामध्ये ती तलाठी तुमचा व्हीके नंबर देतील. आणि तो व्हीके नंबर आल्याच्यानंतर जर तुमचा फार्मर आय डी काढलेला असेल, तर थेट तुमच्या खात्यामध्ये ही अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. आणि ज्यांचा फार्मर आय डी काढलेला नसणार आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, या ई-के-वाय-सीसाठी तुम्हाला लवकरच करून घ्यायची आहे, कारण की यामध्ये ही साईट कधीही बंद होऊ शकते. त्याच्यामुळे जे काय उर्वरित शेतकरी आहेत, ज्यांच्या नावानं अद्याप देखील पैसे पडलेले नाहीत, परंतु व्हीके नंबर आलेला आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली के-वाय-सी करून घ्या. तर मित्रांनो, हे होतं अतिशय महत्त्वाचं असं अपडेट, जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं, आणि याच्यानंतर जे काय अपडेट येतील, हे अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू जाईल. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.